दावा सोडेल नाही सोडेल तो त्यांचा विषय आहे, परंतु मी मैदानात तुम्हाला दिसणार आहे। नागपूर शहरात नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्र महायुतीसाठी नेहमीच सुरक्षित मानलं जातं आणि या ठिकाणी भाजप असेल किंवा महायुतीला प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठी आघाडी मिळते। मात्र यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला या ठिकाणी निर्णय घेणं काहीसा कठीण होईल की काय अशी परिस्थिती आहे। आपल्यासोबत या परिसरातील नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आभा पांडे आहेत। आभाताई, पूर्व नागपूर भाजपचा मतदारसंघ आहे, तुम्ही तयारी सुरू केली आहे? बिलकुल, मी तयारी सुरू केलेली आहे। बघा, लोकशाही आणि राजकारणात जनता ही सर्वोपरी असते आणि जनतेने आग्रह केलेला आहे, जनतेने निवेदन केलेलं आहे की तुम्ही मैदानात आता लढा, म्हणून मी जनतेच्या आग्रहानुसार आलेली आहे मैदानात। या मतदारसंघातून गेल्या 3 टर्मपासून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये नितीन गडकरींची सर्वाधिक लीड या मतदारसंघातून आहे। भाजप दावा सोडेल या मतदारसंघातून? बघा, ते दावा सोडेल नाही सोडेल तो त्यांचा विषय आहे, परंतु मी मैदानात तुम्हाला दिसणार आहे। राहिली गोष्ट की गडकरी साहेबांना एवढी मोठी लीड मिळाली, गडकरी साहेबांच्या पक्षाला नाही तर गडकरी साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे, जे त्यांचं काम करण्याची पद्धत आहे, त्यामुळे लोकांचा कौल त्यांच्या बाजूनी आहे, त्यांच्या पार्टीनं नाही आहे म्हणून। आणि बघा, जर असं असेल तर गडकरी साहेबांना 77,000ची मागच्या वेळेस लीड मिळाली होती, पण आमदार साहेब फक्त 23,500नी निवडून आले आहेत, म्हणून हा म्हणजे गडकरी साहेबांच्या निवडणुकीवरून विधानसभेचं तुम्ही काही कॅल्क्युलेशन करू नाही शकत। आणि जनतेच्या आग्रहानुसार मी तयारी सुरू केलेली आहे आणि कौल जो आहे, तुम्ही सुद्धा जाऊन बघा ग्राउंड रूट लेवलवर, जो कौल आहे तो तुम्हाला माहिती पडेल की कुणाच्या बाजूने कौल आहे। म्हणजे या मतदारसंघात भाजपचं मताधिक्य जो आहे तो गडकरींमुळे असते, कृष्णा खोपडे जे स्थानिक आमदार आहे त्यांचं मताधिक्य तो नाही असं म्हणणं आहे आपलं? निश्चितच, कारण तुम्ही बघा, जे लोक विकासाच्या बोंबा मारत आहेत, मागील 15 वर्षापासून आम्ही कार्यसम्राट आहोत आणि आम्ही विकास केलेला आहे, परंतु फक्त 3 तासाच्या पाणीमध्ये तुडुंब पूर्व नागपूर पूर्ण भरलेलं होतं आणि लोकांना केवढा मोठा त्रास झाला। जिथे पाहिजे नाही तिथे ओव्हरब्रिजेस काही त्यांनी करून ठेवलेले आहे, रस्त्यांची कामं पूर्ण झालेली नाही आहे, टाईम बाउंड प्रोग्राम झालेलं नाही आहे, अनियोजित जो विकास झालेला आहे त्याच्या पायी जनता आता खूप त्रासलेली आहे। म्हणून आता जनतेला कोणी नवीन व्यक्ती पाहिजे आहे आणि बहुतेक जनता ते माझ्या रूपाने ते बघत आहेत। महायुतीमध्ये जर असा निर्णय झाला, कारण महायुतीचे जे तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते आहेत ते असं म्हणतात की आम्ही बसून प्रत्येक मतदारसंघासंदर्भात निर्णय घेऊ, जर अजितदादांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी घेतला नाही तेव्हा तुमचा निर्णय काय राहणार आहे? बघा, जर असा निर्णय झाला, जर दादा आणू शकले नाही माझी तिकीट, तरीसुद्धा मी लढणार आहे, कारण दादा जेव्हा आता आले होते तर दादांना मी सगळं सांगितलं की माझी तयारी ही मागील 6 महिन्यापासून सुरू आहे। कारण जनता मला नेहमी वारंवार म्हणते की तुम्ही माघार तर नाही घ्याल ना, तर मी जनतेला आश्वस्त केलेलं आहे की अजिबात तुमची ही मुलगी, तुमची ही बहीण कुठेही मागे जाणार नाही। आणि दादांना सुद्धा सांगितलं की तुम्ही जर मला माघार घ्यायला लावाल तर मी माघार घेऊ शकणार नाही, कारण माझी तयारी ही खूप पुढे गेलेली आहे। तुम्ही अजितदादांना सांगितलं आहे? बिलकुल, अजितदादांना सांगितलेलं आहे मी। तर या मतदारसंघात तुमचे मुद्दे काय आहात? म्हणजे जे आमदार जे आहेत त्यांच्याबद्दल तर आपले आरोप आहेतच, मात्र तुमचे काय मुद्दे आहेत? बघा, सर्वात मोठा विषय तो जो भांडेवाडीचा आहे की पूर्ण नागपूरचा जो कचरा आहे तो भांडेवाडीला पूर्व नागपूरला येतो। असं का बरं? आजपर्यंत आमदार साहेबांनी काय केलं? 15 वर्ष तुम्ही आमदार म्हणून होते, एकही प्रश्न भांडेवाडी संदर्भातला तुम्ही विधानसभेच्या सभागृहात ठेवलं नाही, हे तुमचं अपयश आहे हो। अनेक मुद्दे असे आहेत विकास कामांचे, तुम्ही 300 बेडेड हॉस्पिटल आणले, त्याच्यामध्ये लोकांची घरं जात आहेत, तुम्ही स्मार्ट सिटी आणली, त्याच्यामध्ये लोकांची घरं जात नाही। मी लोकांना आश्वस्त करू इच्छिते की मी जर निवडून आली तर मी असं काम करेल, कुणाचंही घर पडू देणार नाही आणि विकास कामं मी करेल। अखेरचा प्रश्न, तुम्ही मागे हटणार नाही असं म्हणतात, मात्र जर इतर पक्षाकडून काही असा ऑफर आला किंवा महाविकास आघाडीकडून जर ऑफर आला तर आपला काही हे राहणार आहे, विचार राहणार नाही? बघा, तो नंतरचा विषय आहे, पण ग्राउंड रूट लेवलवर माझी तयारी पूर्ण फुल फ्लॅशमध्ये सुरू आहे। तुम्ही जनतेलाही विचारू शकता, तळागाळात जाऊन विचारू शकता, जनतेचं कौल घेऊ शकता। मी माझी तयारी सुरू केलेली आहे
आणि पुढे वाढत आहे. म्हणजे महायुतीने एकतर तुम्हाला उमेदवारी द्यावी, नाहीतर तुम्ही बंडखोरी करणार. निश्चितच मी लढणार आहे यावेळेस. काहीही असो, मी निवडणूक लढणार आहे आणि जनतेच्या आग्रहामुळे मी मैदानात तुम्हाला दिसणार आहे आणि चांगले परिणाम सुद्धा दिसतील. तर नागपूर शहरामध्ये भाजपचा गड म्हणून पूर्व नागपूरला पाहिलं जातात आणि त्याच्या मागे कारण दिलं जातं की नेहमी लोकसभा निवडणूक असेल किंवा इतर निवडणुका असतील, पूर्व नागपूरमधून भाजपला सर्वाधिक मताधिक्य असते. मात्र यंदा पूर्व नागपूरमध्ये निर्णय घेताना भाजप नेतृत्वाची आणि महायुतीच्या नेतृत्वाची दमछाक होण्याची शक्यता आहे. कारण अनेक असे इच्छुक उमेदवार आहेत जे या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात आणि जे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे आहे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी हे इच्छुक उमेदवार बोलून दाखवत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.